नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी। तर आम्ही आमच्या पद्धतीने कोल्हापुरी पद्धतीने तुम्हाला भाजी दाखवणार आहे। जास्त मसाले वगैरे न घालता सोप्या पद्धतीने भाजी कशी करायची ते बघूया। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर शेतातून आमच्या फणस आणले होते, तर त्यातला आम्ही कच्चा फणस भाजीसाठी ठेवून घेतला। तर हा फणस आपण कट करून घेऊया वेळ्याने। तर इथे बघा फणस कट करून घेतला। आता याच्यातले आपण गरे काढून घेऊया। तर याच्यामध्ये गरे थोडेच होते म्हणून आम्ही अजून एक फणस कट करून घेतला आणि त्याच्यातले थोडे गरे घेतले काढून। आता आम्ही गरे काढून घेतले, तर इथे आम्ही कढई ठेवली चुलीवर। तर आता याच्यामध्ये आपण तेल घालूया। तर या भाजीला तेल थोडं जास्त लागतं, मग आम्ही 7 ते 8 पाळ्या जवळजवळ तेल घातलं याच्यामध्ये। तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये घालायचं जिरा आणि मोहरी। अर्धा चमचा जिरे घेतले, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा होईल एवढा हिंग घालूया। त्याच्यानंतर घालायचा एक कांदा। कांदे इथे 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले। आता याच्यामध्ये घालूया 10-12 कढीपत्त्याची पानं चांगली धुवून घेतली आणि घातली। आता याच्यात घालूया 5-6 लसूण पाकळ्या बारीक ठेचून घातल्या। आता कांदा आणि लसूण थोडंसं परतून घेऊया। आता याच्यामध्ये घालूया टोमॅटो। तर मोठ्या साईजचा एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि याच्यामध्ये घातला। आता कांदा आणि टोमॅटो मस्त असं आपण शिजवून घेऊया तेलामध्ये। तर कांदा टोमॅटो चांगला शिजल्यानंतर याच्यामध्ये घालायचे मसाले। तर इथे अर्धा चमचा हळद घातली, त्याच्यानंतर घालूया एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला। आता याच्यात घालूया लाल तिखट 1-2 चमचे, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता मसाले तेलामध्ये परतून घेऊया आणि याच्यात घालूया आता फणसाची बी आम्ही ठेचून त्याची साल काढून बारीक कट करून घेतली। आता ही बी घातली याच्यात, परतून घेऊया मसाल्यामध्ये। बीला लागेल एवढं आपण याच्यात मीठ घालूया, एक अर्धा चमचा मीठ घातलं। आता याच्यामध्ये पाणी घालूया, 2 ते 3 वाट्या पाणी घातलं। तर चांगली उकळी काढून घेऊया। आता याला चांगली उकळी आली, याच्यावर झाकण ठेवूया। चुलीचा जाळ थोडा कमी करूया आणि एक 10 मिनिटं शिजवून घेऊया। तर 10 मिनिटं बी इथे आम्ही शिजवून घेतली। आता इथे गरे बघा बारीक आम्ही फोडून घेतले आणि याच्यामध्ये घातले। आता गरे मसाल्यामध्ये परतून घेऊया। आता याच्यावर अर्धा चमचा मीठ घालूया गऱ्यांच्यासाठी। अगोदर आपण थोडं मीठ घातलं होतं। आता याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारूया, परत एकदा परतून घेऊया। तर याच्यावर झाकण ठेवून भाजी
10 मिनिटासाठी वाफवून घेऊया। तर मध्ये मध्ये मी झाकण काढून 1-2 वेळा भाजी परतून घेतली होती। आता याच्यावर कोथिंबीर घालूया बारीक चिरून घेतलेली आणि भाजी परतून घेऊया। तर मस्त अशी इथे आपली फणसाच्या गऱ्यांची भाजी तयार झाली। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते। जास्त काही मसाले घालायची गरज नाही याच्यामध्ये। वरून थोडी कोथिंबीर घालूया। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।